हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटिकल सायन्सचा सप्टेंबर 26ला जो पेपर झालेला आहे आत्ताच त्याचा ॲनालिसिस बघणार आहोत. तर पॉलिटिकल सायन्सचा पेपर 2 घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटनेचा स्वीकार केलेला आहे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा 42व्या घटना दुरुस्तीनंतर झालेला आहे. घटनेचे कलम 368 कोणत्या गोष्टींची चर्चा करते? घटना दुरुस्तीची प्रक्रिया या बाबतीत चर्चा करते. कोणतं? 368 कलम. मतदानाचं वय किती करण्यात आलं होतं? 21 वरून 18 करण्यात आलं होतं. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? तमिळनाडूमध्ये ते नाही आहे. इंदिरा गांधींनी देशांतर्गत आणीबाणी 1975 ते 77 या काळामध्ये लागू केली होती. आणि पुढीलपैकी कोणतं कार्य संसदेचं नाही आहे? तर कायद्याचा अन्वयार्थ लावणे हे काम त्यांचं नाही आहे. मग सरकार स्थापन करणे अथवा त्यांचा कार्यकाल संपवणे, मतदारांचे प्रतिनिधित्व करणे आणि कायदे करणे हे संसदेचं काम आहे. प्रांतिक स्वायत्तेची सुरुवात 1935 या काळात अधिनियम, भारत सरकार अधिनियम 1935च्या द्वारा सुरू झाली होती. प्रांतिक स्वायत्तता 1935चा भारत सरकार अधिनियम. घटनेच्या कलम 32 मध्ये न्यायिक सक्रियतेचा विचार दिसतो. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? PM असतात, पंतप्रधान. कोणी डंकेल मसुदा आणि गॅट कराराचं समर्थन केलेलं आहे? ते भारतीय किसान युनियननी केलेलं आहे. राज्यव्यवस्थेने समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातून माघार घेणे हे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा परिणाम आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा. आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांसह नागपूर या शहरामध्ये बौद्ध धर्मात धर्मांतर केले आहे. खालीलपैकी कोणावर नवीन राज्यांच्या निर्मितीची जबाबदारी असते? संसदेवर असते. 14 वर्षापर्यंत मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा समावेश फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकारात होतो. जोड्या जुळवायच्यात आपल्याला. तर महाराष्ट्राचं गुजरात अशी जोडी लागेल. महाराष्ट्राची विदर्भ, गुजरातची सौराष्ट्र. या पद्धतीने मग ए उत्तर बरोबर येईल. म्हणजे मग कर्नाटकचं येईल उत्तर कर्नाटक आणि पश्चिम बंगालचं येईल गोरखालँड. वर्ल्ड सोशल फोरमचा जागतिकीकरणाला विरोध होता. MS स्वामीनाथन आयोगाचा अहवाल शेतीच्या संदर्भात आहे, ॲग्रिकल्चरच्या संदर्भात आहे. कोणत्या बाबींमध्ये धर्माचे राजकीयकरण झाल्याचे दिसते? राम जन्मभूमी, बाबरी मस्जिद वाद आणि जे धर्मांतर करण्यात आलं होतं ते सुद्धा धर्माचं राजकीयकरण या बाबतीत उदाहरण दिसून येतं. म्हणजे A आणि B त्याचं उत्तर असेल. राज्यसभेच्या 12 नामनिर्देशित सभासदांची नेमणूक हे प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे राष्ट्रपती करतात. याच्यामध्ये जागतिकीकरण हे राज्य आणि लोकप्रशासनाचा शेवट करत नाहीत, कारण जागतिकीकरण म्हणजे राज्याची माघार आणि शासनाच्या पुनर्शोधनाचे अपयशही नाही. याच्यामध्ये R चूक आहे, फक्त H बरोबर आहे. खालीलपैकी कोणता अभ्यासक नवउदारमतवादी परिप्रेक्ष्याचा विकास करण्यात अग्रेसर आहे? फ्रेडरिक वॉन हायेक. तुलनात्मक लोकप्रशासनाचा उदय कोणत्या कारणामुळे झालेला आहे? तर जो अयोग्य आहे तो ओळखायचा आहे. मग त्याच्यासाठी याचा उदय का झाला? तर सिद्धांताचा शोध घेणे किंवा व्यावहारिक उपयोजनाची इच्छा आणि संस्कृती, राजकारण आणि प्रशासन या संबंधीची आत्यंतिक आवड हे सगळं तुलनात्मक प्रशासनाच्या उदयाचं कारण आहेत. मग फक्त शीतयुद्ध हेच कारण त्याचं नाही आहे, म्हणून हे उत्तर बरोबर राहील. शुम्पेटेरियन वर्कफेअर स्टेटचे नव्याने उदयास येणारे नियामक राजवट असे वर्णन कोणी केलेले आहे? बॉब जेसप यांनी केलेलं आहे. सामान्य व्यवस्थापनाच्या बाबतीत खालीलपैकी कोणता तपशील अयोग्य ठरेल? तर 1922ची जी प्रेग येथील पहिली व्यवस्थापन काँग्रेस आहे ते चूक आहे.
बरोबर कोणचं आहे की अमेरिकन सैन्यामध्ये व्यवस्थापकीय तत्त्वांची झालेली पहिली जाणीवपूर्वक व सुव्यवस्थित अंमलबजावणी हे बरोबर आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थिओडर रुझवेल्टचा युद्ध सचिव इल्लिहू रूट याने 1901ला केलेली अंमलबजावणी हे बरोबर आहे. आणि प्रेग परिषदेत व्यवस्थापनाच्या व्यावसायिक आणि गैरव्यावसायिक अशा संघटनांच्या सूत्रांचे विभिन्नीकरण करण्यात आले हे पण बरोबर आहे. हे वाक्य कोणाचं आहे की ज्यामुळे व्यवस्थापकाला त्याच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवता येईल आणि संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना दिशा दाखवता येईल या उद्देशाने खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्येक व्यवस्थापकाची उद्दिष्टे स्पष्ट शब्दात सांगण्याच्या गरजेवर कोणी भर दिलेला आहे? पीटर ड्रकरने दिलेला आहे. याच्यामध्ये पण जोडा लावायचे आहेत आपल्याला. याचं उत्तर बरोबर सी असेल. कसे तर बघून घेऊ. म्हणजे पहिली जी एच कुन्स आणि ओडनेलची जोडी आहे की ध्येयनिश्चिती, साधनांची सुरक्षा, कृतींवर नियंत्रण, समन्वय ही नेत्यांची 4 कार्य सांगितली. बर्नार्डचं असेल की सीमा नियंत्रणाच्या कार्याही नेतृत्वाची कल्पना संबंधित असल्याने सांगितले. त्याच्यानंतर कॅट्स आणि कॉहनचं असेल प्रवृत्ती, परिस्थिती आणि घटकांशी संबंधित 3 विभिन्न दृष्टिकोन. आणि जॉईसचं आहे संरचनात्मक मध्यस्थ कृतींशी निगडित अशा नेतृत्वांच्या 3 स्तरांवरील कृती सांगितल्या. ज्ञानकर्मी आणि ज्ञानाधिष्ठित संघटना या संकल्पना कोणी सादर केलेल्या आहेत? पीटर ड्रकरनी केलेल्या आहेत सादर. मेरी पार्कर फॉलेट यांच्यावर कशामुळे टीका केली आहे? कारण की इतरांवरील सत्ता आणि इतरांबरोबरील सत्ता या तिने केलेल्या फरकामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे, फॉलेटवर. लोकप्रशासनाच्या जुन्या तत्वांच्या बरोबरीनेच खालीलपैकी कोणती संकल्पना बाजारस्नेही आणि व्यावसायिक अभिसरण प्रक्रियेशी संबंधित आहे? नवलोकप्रशासन. खाजगी सार्वजनिक प्रशासनातील फरकाकडे परंपरानिष्ठ दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, कारण खाजगी क्षेत्रातील अनेक संघटनात्मक आराखडे आणि व्यवहार हे लोकप्रशासनात उपयुक्तपणे लागू केले जातात. यामध्ये ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि स्पष्टीकरण सुद्धा बरोबर आहे. यामध्ये नागरिकांची सनद खालील तत्वांवर आधारित आहे. ते सगळे बरोबर आहेत, जसे की सार्वजनिक अभिकरणाच्या कामगिरीच्या मानांकनास सर्वदूर प्रसिद्धी, निश्चित गुणवत्तेच्या सेवा, माहितीस पोहोच आणि तक्रार निवारण सुलभ व्यवस्था. हे सगळे बरोबर आहेत. जगाच्या विविध भागात सामाजिक उत्तरदायित्वाचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये फक्त बी, सी आणि डी आहेत, जसे की भागीदारी खर्चाचा आढावा किंवा मागोवा, समुदाय गुण तालिका गुणपत्रक आणि नागरिकांचे अहवाल पत्रक. उत्तरदायित्वाचे पारंपरिक तंत्रे कोणची आहेत? कॅग आहे, लोकलेखा समिती आहे, केंद्रीय दक्षता आयोगासारखे भ्रष्टाचार नियंत्रणाचे अभिकरण आहेत आणि सामाजिक अंकेक्षण सुद्धा आहे. म्हणजे याचं सगळंच बरोबर आहे, ABC. लोकशाहीच्या उणेवेचा कशाशी संबंध असतो? तर यामध्ये फक्त सी जो आहे ना तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याच्यामध्ये उणीव नसते, उलट लोकशाही याच्याने भारदस्त होणार आहे. मग कोणचे उरतात की नागरिकांचा राजकीय संस्थांतील घटक झालेला विश्वास, प्रकारापेक्षा आशयास प्राधान्य आणि अनियमित निवडणुका होणे हे लोकशाही उणीवेचा भाग म्हणून समजल्या जातात. याचं उत्तर ABD असेल. सामाजिक अंकेक्षण म्हणजे AB आणि D. यामध्ये अर्थसंकल्प नसतो, बाकी सगळे असतात. अंकेक्षणमध्ये काय असू शकतं? एक प्रक्रिया जी संघटनांना लाभांची तपासणी करण्यास सक्षम करते, संघटनांनी स्वीकारलेल्या सामायिक मूल्ये व ध्येयांची पूर्तता किती प्रमाणात झाली याचे मोजमाप करते आणि शासनाच्या खर्चाचा आढावा घेते. AB आणि D. याच्यामध्ये जोड्या जुळवायच्या आहेत, तर याचं उत्तर आहे 2 नंबर. बघून घेऊ आपण कसं. तर खुलेपणा म्हणजे संसदेच्या प्रश्नकाळ, जनसुनावणी, जनमाहिती सेवा आणि वार्षिक अहवाल. नैतिक आचरण यामध्ये सामाजिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि जनहित असेल. निर्णय निर्धारकांची अभिमान्यता म्हणजे घटनात्मक तरतुदी असेल. आणि प्रतिसाद क्षमता म्हणजे जनसहभाग आणि विचार विनिमय, वादविवाद, सल्लागार मंडळ आणि जनसभा.
म्हणजे याचं बी उत्तर असेल. धोरणाचे मूल्यांकन कशाद्वारे केले जाते? सगळ्यांच्याद्वारे, जसे की धोरण परिणाम मूल्यांकन, धोरण व्यूहात्मक मूल्यांकन, धोरण प्रकल्पाची समीक्षा आणि धोरण देखरेखीचे तंत्र. पॉलिसी सायन्स हे हेरॉल्ड लाजवेल यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. खाजगी सार्वजनिक भागीदारी विनिमयाच्या प्रसारामुळे उत्तरदायित्वाच्या कायदेमंडळ आणि कार्यकारी साधनास आव्हान उभे केले. यामध्ये स्टेटमेंटही बरोबर आणि व्याख्या पण बरोबर आहे की बहुतेक उदारमतवादी लोकशाही व्यवस्था समान स्वातंत्र्याच्या तत्वाचा आदर करतात, निदान नागरिकाच्या राजकीय, वैधानिक, सामाजिक आणि हक्कांच्या संदर्भात. कारण मात्र स्वातंत्र्याची व्याख्या कशी करावयाची या समस्येने समान स्वातंत्र्याच्या तत्वाला ग्रासले आहे. यामध्ये हे दोन्ही बरोबर आहेत आणि स्पष्टीकरण सुद्धा बरोबर आहे. यामध्ये हे बरोबर आहे, पहिल्याची जोडी 3 बरोबरी. परात्मभावाचा सिद्धांत जो आहे तो मनुष्य आणि वस्तू यांच्या संबंधातून जाणीवेची स्थिती साकारणे. द्वंद्वात्मक जो आहे तो आहे की समाजातील आर्थिक संरचना हा समाजाचा खरा पाया आहे. वर्गयुद्ध म्हणजे अंतर्विरोध, नवीन अंतर्विरोध निर्मिती झाल्याशिवाय जुना अंतर्विरोध विसरून जाता येत नाही. आणि क्रांतीचा सिद्धांत म्हणजे उत्पादनाचे संबंध आणि उत्पादनाची साधने यांच्यातील संबंध तुटतात. लोकशाही राज्यव्यवस्थेत राजकीय समतेची खात्री असते. आता उदारमतवादाचं विचारप्रणालीचा उदय एकतर वाढते औद्योगिकरण पण असू शकतं किंवा सरंजामशाहीचे पतन सुद्धा असू शकतं. यामध्ये सरळ पुस्तकं आहेत. एक मेरी वोलस्टोनक्राफ्टचं विंडिकेशन ऑफ राईट्स ऑफ वुमेन आहे. सिमोन दी बोवाचं फेमिनाईन मिस्टिक आहे. त्यामुळे याची जोडी लास्टवाली लागेल. खालीलपैकी कोणती विचारप्रणाली अशा समाजावर आधारलेली आहे की ती प्रस्थापित समाजाचे घटक कोसळले असून त्याचे राजकीय सिद्धांत अप्रस्तुत झाले आहेत? यामध्ये मार्क्सवाद हे त्याचं उत्तर असेल. यामध्ये कोणती उदारमतवादी स्त्रीवादाचे मध्यवर्ती वैशिष्ट्य आहे? तर भगिनी भाव आणि व्यक्तिगत हेच राजकीय, हे रॅडिकल फेमिनिझमचे उदाहरण आहेत. तर उदारमतवादीचं आहे खाजगी अवकाशाचे रूपांतर, हे याचं उत्तर असेल. खालीलपैकी कोणाला सत्तेची त्रिमिती संकल्पना आकर्षक वाटलेली आहे? मार्क्सवाद आणि उत्तर आधुनिकवादला. सत्तेची त्रिमिती संकल्पना स्टीवन ल्युक्सने मांडलेली आहे. हे आपल्याला पाठच करावं लागेल. त्रिमिती संकल्पना स्टीवन ल्युक्सने सांगितलेली आहे. कोणत्या प्रकारच्या लोकशाहीमध्ये लोक हे साध्य आणि राज्य हे साधन असते? लोक हे साध्य म्हणजे उदारमतवादीच असतात, कारण त्याच्यामध्ये व्यक्तीला जास्त महत्त्व असतं. कोण उदारमतवादी राजकीय तत्वज्ञानाचा जनक आहे? जॉन लॉक. जॉन लॉक हा उदारमतवादी राजकीय तत्वज्ञानाचा जनक आहे. उदारमतवादी जॉन लॉक. फादर ऑफ लिबरल पॉलिटिकल फिलॉसॉफी जॉन लॉक. मार्क्सच्या मते समाजातील वर्गीय भेद हे विरोधी हितसंबंधावर आधारित आहेत. रॉल्सची न्यायाची संकल्पना ही वितरणात्मक तत्वावर आधारलेली आहे. रॉल्सची न्यायाची वितरणात्मक तत्व. कोणत्या विचारवंताचा असा विश्वास आहे की नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा सरस आहे? इसाया बर्लिन. आता हा प्रश्न नेट 2012ला आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न रिपीटेड आहे. नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा सरस आहे, इसाया बर्लिन. हा सुद्धा 2012चा रिपीट झालेला प्रश्न आहे की अयोग्य जोडी कोणती आहे? तर ते मिल्सचं आहे. राजकीय सूत्र संकल्पना हे चुकलेलं आहे. बरोबर आपण बघून घेऊ की पॅरोटोने अवशिष्टांची संकल्पना सांगितली, मिशेल्सने जनमानसाची संकल्पना आणि गॅसेटनी जनसमूहाचा सिद्धांत सांगितलाय. कोणत्या विचारवंताच्या मते निसर्गावस्था ही सर्वांचे सर्वांविरुद्ध युद्ध अशी स्थिती आहे? हॉब्सने सांगितलेला आहे. हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. निसर्गावस्था ही सर्वांचे सर्वांविरुद्ध युद्ध, हॉब्सने सांगितलंय. स्वातंत्र्याच्या 2 संकल्पना, स्वातंत्र्याच्या 4 संकल्पना ह्या सगळ्या इसाया बर्लिननी सांगितलेल्या आहेत. हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. स्वतंत्र होण्याची सक्ती हा सेट मधला प्रश्न आहे, रिपीट झालाय. जीन जॅक रुसोने सांगितलेला आहे. फोर्स टू बी फ्री, जीन जॅक रुसो. कोणत्याही मताची मुस्कटदाबी किंवा दडपणूक यावर मिलने घेतलेला मुख्य आक्षेप कोणचा आहे? ज्या माणसाच्या
मताची दडवणूक झालेली आहे, त्याला झालेली दुखापत, यावर त्याने आक्षेप घेतला. रॉल्सच्या मते मूळ स्थिती कोणची आहे? संभाव्य स्थिती विचार प्रयोग. शूद्र कोण होते? हु वेर द शूद्रास. डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. यामध्ये आता हे पूर्ण प्रश्न रिपीट झालेले आहेत, आपण बघून घेऊ कसे. हा, त्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांचा आहे लेटर्स फ्रॉम रशिया. रवींद्रनाथ टागोर, लेटर्स फ्रॉम रशिया. मानवेंद्रनाथ रॉय, रिजन, रोमॅन्टिसिझम अँड रिव्होल्युशन. बाळ गंगाधर टिळक, ओरायन. आणि विदा सावरकर, 1857, पहिले स्वातंत्र्य युद्ध. म्हणजे हे त्याचं एच उत्तर बरोबर आहे. रिलिजन ऑफ मॅन हा 1931 मध्ये लिहिलेलं जे ग्रंथ आहे त्याचे लेखक रवींद्रनाथ टागोर होते, त्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे. त्याचे उत्तर रवींद्रनाथ टागोर असेल. रिलिजन ऑफ मॅन, रवींद्रनाथ टागोर. कोणतं विधान चूक आहे असं ओळखायचं आहे, तर सगळ्यात पहिलं विधान आहे की श्री अरविंद हे उदारमतवादी विचारवंत होते, तर ते चुकीचं आहे. उदारमतवादी नव्हतं ते, तर रॅडिकल थिंकर म्हणून आहेत. मानवेंद्रनाथ रॉय हे मूलग्राही मानवतावादाचा पुरस्कार केला, हे बरोबर आहे. रॅडिकल ह्युमॅनिझम, एम.एन. रॉय, हे बरोबर आहे. जवाहरलाल नेहरूंनी साम्राज्यवाद विरोधी लढा दिला, हेही बरोबर आहे. आणि जे.पी. नारायणनी मार्क्सवादी क्रांतीचा विचार नाही केलेला आहे, ते सर्वोदय विचारधाराशी निगडीत आहेत, त्यामुळे चुकीचं हे ए आणि डीच आहे, त्यामुळे हे त्याचं उत्तर येईल. हा प्रश्न फार ट्रेडिशनल होता की शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी कोणत्या वर्षी भाषण केलेलं आहे? 1893 मध्ये केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जोड्या जुळवायच्यात, जोडी अशी जुळतीये. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी आहे. जवाहरलाल नेहरूंची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. राम मनोहर लोहिया संयुक्त समाजवादी पक्ष. आणि विदा सावरकर हिंदू महासभा. खालीलपैकी कोणती पुस्तके आंबेडकरांनी लिहिलेली नाही आहेत? तर बघा, गुलामगिरी फुलेंचं आहे, लाईफ डिवाइन अरविंदोचा आहे, आणि हिंदू स्वराज गांधींनी लिहिलेलं आहे. म्हणजे ABC त्याचं उत्तर येणार आहे. कोणचं लिहिलेलं नाहीये म्हणून. आणि जातीचे उच्चाटन, इनहेलेशन ऑफ कास्ट, तर डॉक्टर B.R. आंबेडकरांचं आहेच. यामध्ये चुकीचं विधान ओळखायचं होतं की मोहम्मद इक्बाल यांनी द्विराष्ट्र सिद्धांताला पाठिंबा दिला, हे बरोबर आहे. आंबेडकरांनी घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले, हेही बरोबर आहे. दीनदयाल उपाध्याय हे BJPचे संस्थापक सदस्य नाही आहेत, J.P. नारायण त्याचे सदस्य आहेत, संस्थापक सदस्य. मग दीनदयाल उपाध्याय हे जनसंघ संबंधातले आहेत. आणि गांधी यांनी हिंद स्वराज्य पुस्तक लिहिले, हे सुद्धा बरोबर आहे. आत्मसन्मान चळवळ कोणी सुरू केली? रामस्वामी पेरियर यांनी सुरू केली. आता अरविंदो यांनी लिहिलेले जी पुस्तकं आहेत त्याचा क्रम आहे, तर सगळ्यात पहिले लाईफ डिवाइन आली 1919ला, त्याच्यानंतर एसेज ऑन गीता 1922, त्यानंतर द मदर 1927, आणि सावित्री 1940. म्हणजे त्याचं C हे उत्तर. अयोग्य विधान ओळखायचं आहे, तर बरोबर आहे ते पहिलं तर बरोबरच की जियाउल हक यांच्या काळात पाकिस्तान हे लष्कर हुकुमशाहीची उदाहरण आहे. म्यानमार हे लोकशाही राज्याचे उदाहरण आहे, हेही बरोबर आहे. हिटलरच्या नेतृत्वाखाली जर्मनी हे फॅसिस्ट राज्याचे उदाहरण आहे, बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि क्युबा हे सर्वंकष व्यवस्थेचे उदाहरण नाही, कारण त्याच्यामध्ये आत्ता सुद्धा मिलिटरी रूल आपल्याला दिसून येईल, त्यामुळे ते सर्वंकष व्यवस्थेचे उदाहरण नाही आहे, त्यामुळे हे उत्तर त्याचं असणार आहे. जागतिक व्यवस्था सिद्धांतामध्ये केंद्र आणि परिघमध्ये साम्राज्यवादी आणि वसाहत, म्हणजे हे केंद्र आणि त्याच्या आसपास वसाहत असं राहतं ते. पॉलिटिक्स अँड स्टेजेस ऑफ ग्रोथ हे पुस्तक वॉल्ट W. रोस्टोने लिहिलेलं आहे. W. रोस्टो यांच्या विकासाच्या 5 टप्प्यांमध्ये कोणता टप्पा समाविष्ट नाही आहे? तंत्रज्ञानात्मक विकास हा टप्पा समाविष्ट नाही आहे. पारंपरिक समाज, उड्डाण अवस्था आणि भरपूर सार्वजनिक उपभोग, बरोबर आहे. राजकीय संस्कृतीचे वर्गीकरण संकुचित, विशिष्ट आणि सहभागात्मक हे कोणी केले? गॅब्रिएल ॲल्मंड आणि वर्बा यांनी केलेलं आहे. ह्यामध्ये दोन्ही बरोबर आहेत आणि व्याख्या पण बरोबर आहे. अलीकडच्या काळात कल्याणकारी राज्याचा हळूहळू ऱ्हास होत आहे, कारण जागतिकीकरणामुळे राज्याच्या सार्वभौमत्वास बाधा आलेली आहे.
तुलनात्मक राजकीय विश्लेषणाच्या संस्थात्मक दृष्टिकोनात कोणता विषय येतो? ब्रिटिश आणि भारतीय संसद. शांततेच्या सिद्धांताचे वर्णन नाहीये, ते फक्त बी नाहीये, बाकी सगळे आहेत. जे की तो आंतरराष्ट्रीय राजकारणावरून आपलं लक्ष आंतरराज्य पातळीवरील विश्लेषणाकडे वळवितो. ती आंतरराष्ट्रीय राजकारणातील राज्यांची कथन, आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि इतर घटकांचे विवेचन करण्याचा प्रयत्न करते. युद्ध आणि शांततेचा अभ्यास आर्थिक विषमता, स्त्री पुरुष संबंध आणि आंतरसांस्कृतिक समज याशी जोडू पाहते. फक्त केवळ 2 हे उत्तर त्याचं आहे. क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आणि न्यू वर्ल्ड ऑर्डर शीतयुद्धोत्तर काळात कोणते विचार व्यूहात्मक बदल होतील असे सुचवितात? राजकीय विचारसरणीकडून संस्कृती व धर्माकडे. यामध्ये पण जोडा लावायचे आहेत. तर इमॅन्युअल वॉलनस्टाईनचं जागतिक व्यवस्था सिद्धांत आहे आणि समीर आमीनचा परावलंबी सिद्धांत आहे. लिप्सेटचा आहे विकसनशील व्यवस्थेमधील लोकशाही आणि डेव्हिड ॲप्टरचा आहे आधुनिकीकरण. म्हणजे याचं उत्तर बी असणार आहे. अभिजात वास्तववादानुसार राष्ट्रांमधील संघर्ष अटळ आहे, कारण अभिजात वास्तववादानुसार सत्ता संतुलनामुळे शांतता प्रस्थापित करता येते. याच्यामध्ये दोन्ही बरोबर आहेत आणि व्याख्या सुद्धा बरोबर आहे. यामध्ये पण स्पष्टीकरण बरोबर आहे आणि व्याख्या पण बरोबर आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे युद्धाचे आणि युद्धाच्या भीतीचे महत्त्व वाढले आहे, कारण युद्ध हे आता केवळ बळाची स्पर्धा नसून ती आता जीवघेणी स्पर्धा झाली असून त्यात धोका वाढलेला आहे. यामध्ये दोन्ही बरोबर आहेत आणि स्पष्टीकरण सुद्धा बरोबर आहे. यामध्ये क्रम लावायचा आहे, तर वर्ष पण बघून घेऊ आपण याचे. पहिले वेस्टफेलिया करार आला 1648चा, मग युट्रेच 1715, मग पॅरिसचा करार होता 76 आलेला 1776 आणि संयुक्त राष्ट्राची सनद 1945. म्हणजे याचं उत्तर सी असणार आहे. बफर राज्य म्हणजे काय? 2 प्रभावी शत्रूंच्या मध्ये असणारे राज्य जे वाढत्या तणावाच्या काळात धक्का शोषक म्हणून काम करतात. कोणतं बरोबर आहे? तर 1, 2 आणि 4 हे बरोबर आहेत. फक्त सीच चुकीचा पर्याय आहे की संरक्षण सुविधा हा राज्य व्यवस्थेपुढील महत्त्वाचा विरोधाभास आहे. शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे राज्यांच्या असुरक्षिततेत वाढ होत आहे आणि खडे सैन्य सर्वांच्या सुरक्षिततेला योगदान करतात. कोणता धोका हा अपारंपरिक धोका नाही? त्याच्यामध्ये पर्वत शिखरांवरील बर्फ वितळणे हा आहे. आता शस्त्रास्त्र स्पर्धा सुद्धा एन्शियंट इंडियाच्या पुढे म्हणजे मौर्य काळामध्ये सुद्धा आपल्याला शस्त्रास्त्र स्पर्धा दिसते. उपासमार आणि कुपोषण सुद्धा फार पूर्वीचं आहेच आणि मानवाचा अवैध व्यापार म्हणजे दास पण होतच होते ते पूर्वी. फक्त पर्वत शिखरांवरील बर्फ वितळणे हा अपारंपरिक धोका नाही आहे. कोणचं बरोबर आहे? तर फक्त हे एवढंच बरोबर आहे की संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कायदेविषयक परिषदेने राखीव आर्थिक क्षेत्र किनारा रेषेपासून 200 नाविक मैलांवर निश्चित केले आहे. कोणते साधन विवादांचे शांततापूर्ण निराकरण करण्याचे साधन नाही? बंधने हे विवादाचं शांतपूर्ण निराकरण करू शकत नाही. बंधने टाकून मध्यस्थी, न्याय देणे आणि गुड ऑफिसेस आहे. कैद्याची दुविधा ही कल्पना खेळ सिद्धांताशी संबंधित आहे. खेळ सिद्धांत हा ड्रकर, न्यूमन आणि मॉर्गेनस्टर्ननी मांडलेला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड संयुक्त राष्ट्राची आमसभा आणि संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद करतात. कोणचं बरोबर आहे? तर हे की भारताची बौद्धिक संपदा नियम व्यवस्था ट्रिप्सशी सुसंगत नाही. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले नव्हते? आता यांचं काय म्हणणं आहे? 1961ला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारताने घेतलेलं आहे. 1951 ते 56 पहिली पंचवार्षिक आहे, 56 ते 61 दुसरी, त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. श्रीमती गांधी सत्तेत परतल्यानंतरही घेतलेलं आहे. 1991ला जे LPG धोरण होतं त्यावेळेला सुवर्ण साठा म्हणून आपण गहाण ठेवलं होतं कर्ज मिळवण्यासाठी, तेव्हाही घेतलेलं आहे. फक्त 2007ला जी विश्वाची महामंदी आली आहे त्या काळामध्ये घेतलेलं नाही आहे, कारण त्यावेळेला डॉलरचा प्राईस घटला होता, त्यामुळे भारताला नाणेनिधीकडून कर्ज घ्यावं लागलेलं. तर गरज नव्हती त्यावेळेला घ्यायची. म्हणजे याचं उत्तर हे असणार आहे.
खालीलपैकी कोणते वर्णन मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या भौगोलिक प्राधान्यक्रमाचे वर्णन करतो? शेजारी देश, विस्तारित शेजारील देश आणि हिंद प्रशांत क्षेत्र. नोव्हेंबर 2014 मध्ये सार्क मोटार वाहन करार सुचवण्यात आला, परंतु पाकिस्तानच्या आक्षेपांमुळे तो मान्य होऊ शकला नाही. नंतर जून 2015 मध्ये सार्कच्या 4 सभासद देशांनी वेगवेगळ्या नावाने हा करार मान्य केला. त्याच्यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ हे होते. बांगला, भूतान, भारत आणि नेपाळ यामध्ये ही जोडी जुळतीये. ही लष्करी भूमिका ही स्वतःची सैन्य दले, प्रदेश आणि व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या संरक्षक कारवाया, राजनयिक म्हणजे मैत्रीचे संबंध जोपासण्यासाठी नौदलाचा वापर, पॉलिसी म्हणजे सागरी क्षेत्रात सुव्यवस्था राखणे आणि सर्वसामान्य भूमिका म्हणजे हायड्रोग्राफिक सर्वेक्षण. कोणती तत्वे गुजराल प्रणालीचे घटक आहेत? फक्त बी म्हणजे द्विपक्षीय विवाद शांततेच्या मार्गाने सोडवणे आणि दक्षिण आशियात व्यापाराला चालना देणे. ए आणि बी आहे त्याचं. दक्षिण परस्परता नाकारण्याचे तत्व आणि द्विपक्षीय विवाद शांततेच्या मार्गाने सोडवणे, ए आणि बी. 2017 मध्ये भारताने आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले. त्यामध्ये जपानच्या बरोबर भारत भागीदार आहे. अणुकराराचा भाग नाही तर नक्कीच हे नाहीये, अणुप्रकल्प बंद करणे हा नाहीये. बाकी भारतातील अणुप्रकल्पांची नागरी आणि लष्करी अशी विभागणी करणे, नागरी अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या देखरेखीखाली आणणे आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाबरोबर प्रकल्पांच्या पडताळणीकरिता भारत विशिष्ट करार करणे. कोणत्या निर्वासितांना भारताने आश्रय दिलेला आहे? सगळ्यांना दिलेला आहे. त्रिबेटी, श्रीलंकेतील तमिळ, अफगाण आणि रोहिंग्या सगळ्यांना दिलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, यामध्ये आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या. तर आपल्याला एक जरी पाठ असलं तरी याचं काम बनतंय. आता बांगलादेशचा फराक्का बांध आहे म्हणजे बीचं 3, तर हे उत्तर लागतंय. तर पाकिस्तानचा आहे सिंधू पाणी वाटप करार, बांगलाचा आहे फराक्का आणि नेपाळचा आहे कोसी करार. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण 100 प्रश्न बघितलेले आहेत. थँक्यू.